तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना अभिवादन करून वर्षावासातला आजचा हा आपला तिसरा दिवस तशा मानाने म्हणतात तर तिसरा दिवस. काल आपण एक प्रस्तावना मी तुम्हाला समजावून सांगितली आणि तेच सांगितलं होतं तुम्हाला की बाबासाहेबाचे ग्रंथ म्हणजे मनोरंजन नाही. काय झालं? माईकचा आवाज नाही का? आणि म्हणून हे ग्रंथ जर समजून घ्यायचे असतील आपल्याला तर आपण एकाग्र असणं खूप जरुरी आहे. बाबासाहेबांना आपली 5000 सालाची गुलामी घालवायची होती आणि गुलामी घालवण्याकरता गुलामी घालवणार कोणाच्या पुढे सांगायचंय तर त्यावेळेस इंग्रज होते आणि इंग्रजाच्या पुढेच तुमची कैफियत मांडली तर काहीतरी होणार होतं. म्हणून बाबासाहेबांचं जवळजवळ 90% लिटरेचर आहे इंग्लिश मध्ये. हा ग्रंथही इंग्लिश मध्येच होता, त्याचं ट्रान्सलेशन बऱ्याच जणांनी केलं. आता मी जेव्हा वाचलं तर याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, कारण बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाच्या पॅरलल हा ग्रंथ आपण वाचतोय. तर क्रांती आणि प्रतिक्रांती तर याच्यामध्ये आपल्याला बाबासाहेब आपल्याला काही गृहीत धरतात, कारण हा ग्रंथ दोन गोष्टी लक्षात घ्या की बाबासाहेबांनी बऱ्याचशा लोकांच्या अडचणी होतात की बाबासाहेबांनी काय झालं होतं की बाबासाहेबांच्या जमान्यामध्ये आमचे बापदादे एकही वर्ग शिकलेले नव्हते. म्हणून बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये काय होतं की मी हे लिहितोय कुणा करता, ज्याच्या करता लिहितोय त्याला वाचता येत. त्या मुकनायक होता ना, पहिलाच पिक्चर का काढला होता त्यांनी मुकनायक, तो मुका होता, नायक होता पण मुका होता, बोलता येत नव्हतं त्याला. आणि म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक काढलं होतं. याचा अर्थच काय होतं की माझा समाज सध्या मुका आहे, त्याला बोलता येत नाहीये. का बोलता येत नाही? भाषाशास्त्राचं पहिलं तत्व काय की महाराष्ट्रातला मुलगा मराठीच बोलायला का शिकतो, कर्नाटकातला मुलगा कर्नाटकीच बोलायला का शिकतो? नाही, त्याच्या कानाने ऐकलेलं असतं. जो ऐकतो तेच बोलतो. साधारणतः मुका माणूस 100% बाहेर पण असतो, कारण ज्याला ऐकायला येतं त्याला बोलायला येतं, आणि तो नियम आहे. म्हणून आमचा नायक कसा होता? मुका होता. आणि त्या मुका नायकाला बोलकं करायचं, तर हा कधी बोलका होणार आहे? बाबासाहेबाला माहित होते कमीत कमी 2 पिढ्या तरी जावा लागतील, आणि त्या सक्षम झालेल्या पिढ्या करता एक ग्रंथ आहे की तो सक्षम होणारा. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी मी बऱ्याचशा उदाहरणातही तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब सुटाबुटात का राहायचे, आणि खोचकपणे त्यावेळेसही त्यांना प्रश्न विचारला होता ना की तुमच्या लोकांना घालायला लंगोटी नाही आणि तुम्ही सुटाबुटात राहता. भारतामध्ये दारिद्र्य आहे म्हणून महात्मा गांधी पंचा घालतो, अर्ध्या कपड्यात आहे ना. बाबासाहेब म्हटले होते की जेव्हा केव्हा माझा समाज सक्षम होईल त्यावेळेस त्याच्या डोळ्यापुढे आदर्श मी नागडा असेल तर चालेल का? माझा आदर्श सुटाबुटातला असला पाहिजे, कारण सक्षम झालेल्या माणसापुढे माझा आदर्श सुटाबुटातला असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे जे ग्रंथ लिहिलेत हे सक्षम होणाऱ्या बुद्धा करताय की त्याला ते कळले पाहिजे, त्यांनी मग नंतर ते सांगितले पाहिजे. कारण अपेक्षा बाबासाहेबाची काही गोष्टी होत्या, बाबासाहेबांनी खूप दूरदृष्टी होते. आता तुम्ही सगळेजण कुठे कुठे ऐकत असाल की नाही की घटनेमध्ये रिझर्वेशनला बाबासाहेबांनी 10च वर्ष दिलेले आहेत, वाचत असताल कुठे, काही काही लोक सांगतात 10च वर्षाचा पिरियड आहे. कधी कधी तुम्ही बघतही असाल की लोकसभेमध्ये वाढवून दिल्या जाते. काय होतं ते 3 टाईपचे रिझर्वेशन होते, एक राजकीय, शैक्षणिक आणि नोकऱ्यामधलं. बाबासाहेबांनी कुठलं आरक्षण 10 वर्ष ठेवायला सांगितलं होतं? राजकीय. शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाला कुठलीही कालमर्यादा नाहीये, त्याला एकच कालमर्यादा आहे की ज्या दिवशी जाती संपतील त्या दिवशी रिझर्वेशन संपून जाईल. परंतु आजही त्याला राजकीय आरक्षणाकरताच का बाबासाहेबांनी 10 वर्ष सांगितले असते? कारण पुणे करारामध्ये जेव्हा महात्मा गांधींनी तुमच्याला
स्वतंत्र निर्वाचन क्षेत्राला विरोध केला त्यावेळेस बाबासाहेबाला कळलं होतं की आता ह्या राजकीय आरक्षणामुळे गुलामच निर्माण होती, गुलाम निर्माण होतील, तर गुलामाची फळी निर्माण झाल्यानंतर परत माझा हा धम्मही आहे घालून आता चालूच आहे ना तसं. गुलामाच्या फळीमध्ये काय आहे, धम्मही लयाला घालवणं चालू आहे. म्हणून बाबासाहेब दूरदर्शी होते, म्हणून त्यांनी तिथे 10 वर्षाचं आरक्षण ठेवलं होतं की 10च वर्ष द्या, बघा तेवढ्यात जरा काय होतंय, ते नाही झालं तर बदलून बंद करून टाका, काय होईल मग बंद झाल्यावर. बाबासाहेब दूरदृष्टी होते ना. ती एक क्रांती आणि प्रतिक्रांतीची एक याच्यात न लिहिलेली. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं की आपल्याला काही न लिहिलेल्या गोष्टी वाचता आल्या पाहिजे. त्या वाचता आल्या तर मग आम्हाला सगळं काही समजतं. 10 वर्षाची मुदत का दिली असेल बाबासाहेबांनी? कारण बाबासाहेब दूरदृष्टी होते की यांना तिकीट दिल्या जाईल तर हा गुलाम होतं की नाही. आजही लोकसभेमध्ये समजा की विधानसभेमध्ये म्हणा, लोकसभेमध्ये 179 खासदार आहेत, SC ST आणि याचे मिळून. जर 179 खासदार आणि 545 मधल्या जर त्या लोकसभेमध्ये एकत्र राहिले तर कुठली गोष्ट अशक्य आहे का? पण हे सगळे मुके राहतात. बाबासाहेबाला ते माहित होतं की मूक नायकाचा हा नायकही तिथे मुका होईल. मुके करण्याच्याही बऱ्याचशा प्रोसिजर त्यांनी शोधून काढलेले आहेत. मग त्याला व्हिप नावाचा प्रकार आहे, हे बरेचसे प्रकार आहेत. आणि मग हा मुका का होतो? कारण उद्या मला काँग्रेसनं तिकीट दिलं तर मला माहिती आहे मी निवडून महाराच्या भरोशावर येऊ शकत. मला निवडून कोण आणतंय? काँग्रेस आणते. स्वतंत्र मतदारसंघात ती सोय नव्हती. स्वतंत्र मतदारसंघात काय सोय होती? तुम्हाला महाराज आणि मांगच निवडून देणार होते. मग त्यावेळेस तुम्ही उत्तरदायी कोणाच्या करता राहिले असता? त्यांच्या करता ना. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की गांधींनी हा डाव टाकलाय, मला फसवलंय. परंतु आणि मग आता होतं काय, तुमच्या माहिती करता सांगतो, जेवढे बी काही मतदार राखीव मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातच तुम्ही सिच्युएशन घ्या, त्या सगळ्या मतदारसंघामध्ये हे 3 लोक जर सोडले तर एकही महाराला तिकीट नाही पूर्वसंघ. खासदाराच्या याच्यामध्ये जर गेलात तर ती गायकवाडबाई, वर्षा गायकवाड आणि इकडे एक अमरावतीचा वानखडे, बाकी सगळे जण चंभार आणि माता. हा अलिखित नियम आहे तुमच्याकडे. बाबासाहेबाला माहित होतं की ते तुमच्यातल्या तुमच्यात लावतील, कारण तुमचा समाज एकत्र येऊ देणार. आणि उद्या आमचं आंदोलन आहे, आजपर्यंत कोणी आंदोलन नाही केलं की राजकीय सवलती बंद करा म्हणून. खरं करायला पाहिजे ते राजकीय सवलती बंद करा, 10 वर्ष वाढवू नका त्याच्या पुढे. पण आम्ही ते आंदोलन करत नाही, कारण काही लोकांची सोय लागलेली आहे. काही लोकांची सोय लावते, त्यांना पण व्यवस्थित जगू देत नाहीत. आमच्या शिरसाट साहेबाच्या मागे लागलं ना आता, आहे की नाही, त्यांना जगू देत नाहीत. त्यांच्या ते लक्षात नाहीये, इकडून इन्कम टॅक्स आहे, तिकडून तेच आहे, आणि करणारी तेच असतात. कारण का त्यांना लक्षात तेव्हा येईल की जेव्हा त्यांच्यावर मोठा दबागा पडेल तेव्हा ते स्टेज लावून म्हणतील माझ्यावर अन्याय, मी महार आहे म्हणून म्हणतील. आता नाही म्हणणार. कधी म्हणतील? जेव्हा पूर्ण असो. तो राजकारणाचा विषय नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती मधल्या ह्या मधल्या लाईन आपल्याला जेव्हा ओळखता येतील तेव्हा ग्रंथही कळेल आणि आपली सिच्युएशनही आपल्याला कळेल. म्हणून आज आपण या ग्रंथाचं पठण करत असताना काही गोष्टी मी समजावून सांगत असताना त्या याच्यातल्या नसतील. मग परत तो अडचण होते लोकांची. काल जसं वर्षावासाचं झालं तसं या ग्रंथाविषयी होण्याची शक्यता आहे. कारण काही गोष्टी समजावण्याकरता बुद्धाची प्रवचनं का चांगली वाटत होती? जातक कथा ह्या झाल्यात की नाही झाल्यात माहिती नाही, परंतु त्या प्रवचनातल्या या बौद्धिक कथा आहेत आणि म्हणून त्या बुद्धांनी सांगितल्या. जातक कथेचा अर्थच तो आहे. जातक कथा जर तुम्ही वाचायला घेतल्या तर स्टार्ट कुठून होते? स्टार्ट कुठले तरी भिक्षू चर्चा करतात आणि मग बुद्ध येतात आणि बुद्ध विचारतात तुमची चर्चा कशावरती चालू आहे, म्हणजे प्रसंग वर्तमानातला, आणि मग बुद्ध त्यांना भूतकाळात घेऊन जातात आणि भूतकाळातली कथा तुमचं भविष्य सांगत असते. जातक कथा एवढ्या सोप्या नाहीयेत, खूप काही बौद्धिक आहे त्याच्यामध्ये. पण बाबासाहेबांनी का नाकारल्या? तर त्याला पुरावा नाही. माझा जन्म झालाय याला पुरावा आहे का? मग बाबासाहेब म्हणतात नाही, हे बुद्धांनी काही म्हटलं नसेल. जेमतेम जास्तीत जास्त की जशा प्रवचनामध्ये मी सांगतो ना काही काही गोष्टी ज्या मनाच्या असतात, काल्पनिक असतात, तशा त्या बौद्धिका करता सांगितल्या असतील. आणि म्हणून हे ग्रंथही समजून घेण्याकरता बाबासाहेबांनी कोणाला अपेक्षित धरून केलेला आहे? क्रांती आणि प्रतिक्रांती त्यावेळेसच्या महाराकरता केलाय का त्यांनी?
आत्ता गरज आहे. त्यावेळेस त्यांना माहिती होतं की मी हाक दिलेला महार माझ्या पाठीमागे आहे, पुढचा महार राहील की नाही राहील त्याला माहिती पाहिजे की काय झालं आणि त्याच्यामुळे कशाचा बदल झाला, पुढे कशाचा बदल होणार आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ज्याला आपला इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत नाही. तो इतिहास माहिती असतो, तो इतिहास माहिती असणंच क्रांती आणि प्रतिक्रांती आहे, दुसरं काही नाही. म्हणून आज आपण सुरुवात करूया. हे विश्लेषण थोडंसं तोकडं आहे. मी जेव्हा वाचलं होतं तेव्हा बरेचसे इथे मला वाटतं 8 प्रकरणं दिले, 13 प्रकरणं आहेत ऍक्च्युली. त्याच्यामध्ये 13 प्रकरणं आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. तरी पण जसं आहे तसं मला जसं समजावता येईल तसा आपण समजावण्याचा प्रयत्न करूया. ब्राह्मणशाहीतील वाङ्मय. पुष्यमित्राच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय विजयानंतर समृद्ध झालेल्या ब्राह्मणशाहीतील वाङ्मयातून वस्तुस्थितीच्या कारणाचा शोध घेतला पाहिजे. हे वाङ्मय 6 प्रकारचे आहे. मनुस्मृती, गीता, शंकराचार्याचा वेदांत, महाभारत, रामायण, पुराण. या वाङ्मयाचे विश्लेषण करताना मी अशाच वस्तुस्थितीकडे लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले आहे की ज्यातून बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे कारण किंवा कारणे सूचित होऊ शकतील. यामध्ये अस्वाभाविक किंवा अयोग्य असे काही नाही. वाङ्मय हा एक आरसा असून त्यात लोकजीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. याखेरीज आणखी एक मुद्दा आहे की जो मला स्पष्ट केला पाहिजे. तो मुद्दा म्हणजे जे काळात हे वाङ्मय अस्तित्वात आले तो काळ होय. या वाङ्मयाचा मी संदर्भ घेत आहे ते पुष्यमित्राच्या क्रांतीनंतर अस्तित्वात आले. याबाबत सर्वांचे एकमत होईलच असे नाही. याउलट कर्मठ असो अथवा सुशिक्षित बहुसंख्य हिंदूंची अशी श्रद्धा आहे की त्याचे पवित्र वाङ्मय हे अतिप्राचीन असे आहे. खरोखरच हा ग्रंथ हा एक श्रद्धेचा विषय असल्याने प्रत्येक हिंदूंना त्यांचा अतिशय पवित्र ग्रंथाबद्दल वाङ्मयाबद्दल श्रद्धा जिव्हाळा असणे साहजिकच आहे. हे झालं, चालू नाही झालं का? बाबासाहेब इथं सुरुवातीलाच लिहितात की मी हा जो ग्रंथ शोध ग्रंथ लिहायला घेतलाय याला ब्राह्मण शाहीतील वाङ्मय. बाबासाहेबांनी त्याला ग्रंथ नाही म्हटलं, त्याला काय म्हटलंय? वाङ्मय म्हटले. कुठून घेतलंय वाङ्मय? तर मग आता हे समजायला तुम्हाला काही गोष्टी आपल्याला समजायला. पुष्यमित्र शृंगाच्या नंतरचा प्रसंग बाबासाहेब घेत आहेत. मग आपल्याला तर हे कधी कळेल? तर पुष्यमित्र शृंगाच्या अगोदर काय होतं हे तर बाबासाहेबांनी नाही लिहिलं ना. मग त्याच्या अगोदर काय होतं ते जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा पुष्यमित्र शृंगाच्या पुढची कहाणी आपल्याला कळेल. साधारणतः बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आपण बघितलाय की बुद्धाच्या नंतर कोण आहे राजा? मगधमध्ये बिंबिसार आहे. ही मगधाची परंपरा आहे बिंबिसारापासून. तर मग कुठपर्यंत येतो? आपला हा इतिहास कुठून लिहायला सुरुवात झाली? चंद्रगुप्त मौर्यापासून. चंद्रगुप्त मौर्य. आता बघा क्रांतीला प्रतिक्रांती कशी बिंबवल्या जाते की ह्या ब्राह्मण पुढे मी तुम्हाला समजावून सांगेल ते की हे ग्रंथ का निर्माण केले आणि कसे निर्माण करतात. ते क्रांतीला प्रतिक्रांतीची जोड कशी असते. भारताचा इतिहास कुठून सुरुवात होतो खरा? जम्बूद्वीपाचा चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी राजा आहे. अशोकाचा तो कोण आहे? आजा आहे. चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी आहे पण त्याच्या अगोदर नंद घराणा आहे. नंद घराणा मग पारे राजा बिंबिसारापर्यंत जातो. आजा शत्रूपासून तर बिंबिसारापर्यंत. मग बाबासाहेबाला काय सांगायचं की क्रांती. आणि बाबासाहेबाला असं वाटतं की तुम्हाला ती माहिती आहे. का माहिती आहे? तर बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जवळजवळ तुम्ही वाचलेला आहे आणि म्हणून तुम्हाला राजा बिंबिसार झालं, राजा शत्रू झालं ही प्रकरणं माहिती आहेत. चंद्रगुप्त मौर्यापर्यंतही एखाद्या वेळेस तुम्ही येता. चंद्रगुप्त मौर्यानंतर बघा बामणांनी ग्रंथ लिहिलेत आता पण ते म्हणतात ना की एखादं नाजायज मूल जर कसं अधिकृत करायचं असेल तर तुमच्या लग्नाची रजिस्ट्रेशन तारीख त्या पोराच्या जन्माच्या अगोदरची लिहावं लागते आहे की नाही. तेव्हा ते नाजायज मूल जायज होतं. एखाद्या बाईला मूल झालं आणि मूल झाल्यानंतर लग्न झालं तर मग तिला भीती वाटते ना की लोक त्याचा जन्माची तारीख म्हणजे ना तुझ्या लग्नाची जन्माची तारीख मिळ नाही बसणार ना. मग ते विवाह जिथं नोंदणी असते तिथे जाते. नोंदणी कधीची करते? ते पोरग जर 1 जूनला पैदा झालं असेल तर बाई मग एप्रिल मेच्या अगोदरची करते की आमचं लग्न तेव्हा. उदाहरण देण्याचा अर्थ काय की तेच केलं या ब्राह्मण लोकांनी. मनुस्मृती कधी लिहिली त्यांनी? पुढे येईल तुम्हाला. मनुस्मृती कधी लिहिली? आता. पण तिचा संदर्भ कधी दिलाय त्यांनी? बुद्धाच्याही अगोदरचा.
म्हणजे तुम्हाला काय वाटलं पाहिजे की तेव्हापासून आहे. तसंच आहे चंद्रगुप्त मौर्य, नंद वंशाचा डाऊन करून चंद्रगुप्त मौर्याने आपली सत्ता हस्तगत केलेली आहे. परंतु चंद्रगुप्त मौर्य कोण आहे? बुद्धाच्या काळातला राजा आहे ना. वर्ण व्यवस्थेत बुद्धाच्या काळात सगळे वर्ण मिटलेले होते आणि म्हणून कुणीही राजा होऊ शकत होता. मग बामणाने काय केलं? चंद्रगुप्त मौर्याला काउंटर कसं करता येईल, मग त्याच्या पाठीमागे त्यांनी तो अर्थशास्त्राचा आर्य चाणक्य घडवून दिला. आर्य चाणक्य नावाचा माणूस झालाच नाही. कुठेही त्याच्याला सापडत. त्याचा अर्थशास्त्र जे सांगतात की नाही, जर समजा मग इथे तर्क आणि पुरावे, कारण अशोकाच्या आजा आहे ना, आपला आजा आपल्याला माहिती आहे की नाही. आपल्या आजाने आपल्या बापा करता 10 एकर शेती कमावून ठेवलेली आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही. आजाच्या नावावरची बापावर हा चला पर पंजाब इंजा एवढे आम्हाला माहिती नाही, पण आजा तर माहिती असणार. सम्राट अशोकाचा आजा आहे चंद्रगुप्त मौर्य. मग सम्राट अशोकाचा राजा चंद्रगुप्त मौर्य आहे, तर मग चंद्रगुप्त मौर्याचा गुरु आर्य चाणक्य अशोकाला कसा माहिती नाही? माहिती असायला पाहिजे की नाही. कारण चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसाराचा मुलगा सम्राट अशोक आहे. काही जास्त पिरियड नाही, पण अशोकाच्या लेखामध्ये कुठेही आर्य चाणक्याचा उल्लेख कुठेच येत नाही. आजही आपण आपला इतिहास कशाहून खरा मानतो? सापडलेले शिलालेख आहेत ना, सापडलेले शिलालेख आहेत, काय मुद्रा आहेत. आणि मग प्रतिक्रांतीमध्ये ब्राह्मणांनी आम्ही कसे वर्चस्व आहे म्हणून चंद्रगुप्त मौर्याला राजा कोणी केलं? तर चाणक्यानं केलं. शेंडीला घाट बांधून केली म्हणतात. त्या नंदानी त्याचा अपमान केला म्हणून यांनी शेंडीला घाट बांधून केली आणि त्याच्याकरता त्यांनी ग्रंथ निर्मिती करतात. म्हणून आर्य चाणक्याचं अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ त्याने निर्माण केला. तो कधी केला? 13व्या-14व्या शतकामध्ये. कारण याला जर उदाहरणच द्यायची झाली, बाबासाहेबांनी याच्यामध्ये नसतील दिली, पण आपल्याला जी बी अशोकाने कुठली अशोकाच्या काळामध्ये त्यांनी लिखाण कशावरती केलेलं आहे? एक तर खडकावरती किंवा पिल्लरवरती, त्याच्या भोजपत्रावरती त्याच्या काळातले शिलालेख सापडलेले आहेत, नाही असं नाही. परंतु कुठेही चाणक्याचा उल्लेख सापडत नाही. मग याला काउंटर करण्याकरता चंद्रगुप्त मौर्याचं वजन वाढून, बघा एक परंपरा खूप दूरपर्यंत आलेली आहे, शिवाजी महाराजांपर्यंत आलेली आहे. रामदास गुरु त्यांनी तसाच केला था शिवाजी महाराजाचा. रामदासाची शिवाजी महाराजाची कधी भेटच नाहीये, पण त्यांनी तुम्ही राजा होता हे तुमचं कर्तृत्व नाहीये. शिवाजी महाराजाचं कर्तृत्व त्या भवानी आईच्या पदरात नेऊन टाकलं. तिने तलवार दिली तेव्हा शिवाजी झाला, बोला तोरक नाही. म्हणजे शिवाजीच्या मनगटाचा जोर त्यांनी ठेवला. ते त्याला प्रतिक्रांतीची जोर देतात. बाबासाहेब इथे हेच लिहितात. पण बाबासाहेब पुष्यमित्र शृंगात, म्हणून पुष्यमित्र शृंगाच्या अगोदर काय होतं हे आपल्याला जेव्हा माहिती होईल तेव्हा आपल्याला हा पुढचा इतिहास कळेल. मग पुष्यमित्र शृंगाच्या अगोदर चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त मौर्याचा बिंदुसार, बिंदुसाराचा सम्राट अशोक, त्याच्या अगोदर काला अशोक. जी दुसरी संगीती होती ती काला अशोकाच्या याच्यामध्ये होते. तर तिथून जर हा इतिहास बघितला असा तर याला क्रांती म्हणतात. कशी क्रांती आहे की भगवान बुद्धाची क्रांती ही पार अशोकापर्यंत चालत आलेली. सम्राट अशोकाने एवढा त्याग केला की आपला राजधर्म त्यांनी सैन्य म्हणजे मी शस्त्राच्या बळावर आता राज्य करणार नाही. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की हे लोक जेवढा आरोप करतात ना की भारत पारतंत्र्यात का गेला म्हणतात, तर अशोकाने शस्त्र खाली ठेवलं म्हणून बाहेरची अतिक्रमणं झाली. चुकीचं आहे, कारण इतिहास तुम्हाला माहितीच नाही. सम्राट अशोकाने जेव्हा शस्त्र खाली ठेवलं तेव्हा त्यांचा राज्य विस्तार हा फक्त खाली नेपाळच्या आत होता. तेव्हा त्यांनी शस्त्र खाली ठेवलं तेव्हा अफगाणिस्तान पर्यंत गेलं. आणि म्हणून त्याला दिग्विजय सम्राट राजा का म्हणतात की शस्त्राच्या बळावर त्यांनी फक्त खाली वैशाली जिंकली होती. तिचा जेवढा संहार पाहिला आणि त्यांच्यामध्ये जी करुणा निर्माण झाली, परंतु त्या करुणेच्या बळावर त्यांनी राज्याचा विस्तार एवढा झालेला आहे की सम्राट अशोकाच्या नंतर त्यांचे 10 राजे झालेले. बृहद्रथ हा 10वा राजा आहे. तिथपर्यंत तुमचं बुद्ध शासन चालू आहे. पुष्यमित्र शृंग बाबासाहेबांनी जिथून घेतलंय, पुष्यमित्र शृंग कोणाचा खून करतो? बृहद्रथाचा खून करतो. म्हणजे प्रतिक्रांती कुठे झालेली आहे? तिथे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की का होते तर ब्राह्मण हा छुपून बसलेला आहे. कारण जेव्हा सम्राट अशोकाने
बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. सम्राट अशोकाने कुठल्याही धर्माची, अशोकाच्या काळामध्ये जैन धर्मही वाढत होता. त्यांचा वैदिक धर्माला, ब्राह्मणी धर्मालाही अशोकाने विरोध केला. बाबासाहेब एका ठिकाणी लिहितात की अशोकाने तेवढं करायला नव्हतं पाहिजे. जर राजधर्म स्वीकारला तर पूर्णतः राजधर्म स्वीकारायला पाहिजे होता. दुसऱ्या धर्माच्या परमिशन द्यायला नव्हती पाहिजे, कारण हे उपद्रव पुढे आलेच नसते. बाबासाहेब पुढे लिहितात, परंतु अशोकाने राजधर्म कोणाला दिला? बौद्धाला दिला. आणि बौद्धाच्या त्यावेळच्या भिक्षूला, त्यावेळच्या संघाला एवढी किंमत होती की संघामध्ये झालेले कायदे हे राजा अशोकाच्या राज्यामध्ये ते अंमलात आणले जात होते. आणि मग ही राजा अशोक गेल्यानंतर 10 राजाची परंपरा, त्यावेळेस शृंग हा कोण आहे? ब्राह्मण सेनापती आहे. बाबासाहेब इथे लिहितात की मनुस्मृतीमध्ये यांनी काय लिहिलेलं आहे की ब्रह्माच्या तोंडातून बामण आला ना, तोंडातून बामण आला म्हणून त्याचं काम काय आहे? शिक्षण द्यावं ना. तो तोंडातून आलाय म्हणून त्यांनी शिकावं आणि शिकवावं. बाहूतून क्षत्रिय आले म्हणून त्यांनी लढावं, संरक्षण करावं. जांगेतून वैश्य आले म्हणून त्यांनी व्यापार करावा. आणि पायातून शूद्र आले म्हणून त्यांनी चाकरी करावी. बाबासाहेब या मनुस्मृतीवरती इथेच ऑब्जेक्शन घेतात की मनुस्मृती ही कशी पुष्यमृता शृंगाच्या नंतर लिहिली गेली, कारण शृंग ब्राह्मण होता, मग हा राजा कसा झाला. इथेच ऑब्जेक्शन घेतलं जातं. पहिलं की मनुस्मृती ही बुद्धाच्या अगोदरची नाही, प्रतिक्रांतीमध्ये लिहिलेली ती एक घटना आहे मनुस्मृती. कारण का तर त्याचं ते उदाहरण देतात की पुष्यमित्र शृंग कोण होता? ब्राह्मण होता, तो राजा झाला. जर मनुस्मृतीनुसार की क्षत्रियांनी राज्य करावं, संरक्षण करायचं, तर पुष्यमित्र शृंगाच्या अगोदर जर मनुस्मृती असती तर पुष्यमित्र शृंग राजा होऊच शकला नसता. मनुस्मृती जर त्यांचा पवित्र ग्रंथ असता तर. कारण बाबासाहेब म्हणतात की मी हे 4 ग्रंथ घेतलेत प्रतिक्रांतीला, हे करण्याकरता हे 6 ग्रंथ, त्यातली पहिली मनुस्मृती. तर बाबासाहेब मनुस्मृतीचा हा काळ कधीचा सांगतात की बाबासाहेब म्हणतात की क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता मनुस्मृती ही लिहिल्या गेली. कारण मनुस्मृती लिहिल्याशिवाय, आता मी तुम्हाला सांगतो की भारतावर जर समजा आपण लोकशाही आहे, लोकशाही तुम्हाला टिकवायची असेल तर त्याला सपोर्टिंग काय आहे? घटना आहे ना. घटनेशिवाय जर घटनाच नसती तर मग बळी तो कानपिळे असता. ज्याच्या अंगात ताकद असती त्यांनी हे केलं असतं. आता तसं होतंय का? घटना असल्यामुळे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एका माणसाचा, म्हणजे त्याला अंडरवर्ल्डचा माणूस म्हणता येईल, त्याने खून केला होता. आपला कायदा सांगतो की कोर्टामध्ये केस गेली तर त्याला पुरावा लागतो. तसंच जज ऐकत नाही, पुरावा लागतो ना त्याला, बिना पुराव्याचं. कारण बघ, एक तर बघणारा पुरावा पाहिजे किंवा तुम्हाला नैसर्गिक म्हणतात असा पुरावा पाहिजे. तर एका स्टेशनवरच्या हमालाने तो खून करताना पाहिला होता. आता चांगला माणूस होता म्हणून तो साक्ष द्यायला कोर्टात गेला. तारीख पडली म्हणून त्याला फोन आला अंडरवर्ल्डच्या डॉनचा, आता का पुढच्या तारखेला गेला की तुझंही तेच करू म्हणून. तो भीत गेला आणि त्याने जजला सांगितलं, बाबा मी काही साक्ष देणार नाही. कारण का? मला रात्रीच फोन आला, त्याने सांगितलं त्याचं जसं केलं तसं तुझं करू. जजनी ऑर्डर काढली आणि त्याला 4 पोलिसाचा पहारा दिला, तो काळजी नको करू. हा रेल्वे स्टेशनच्या नाक्यावर बॅग उचलायचा आणि 4 पोलीस त्याच्या बाजूनी चालायचे. याला घटनेची ताकद म्हणतात, आधार म्हणतात, की तुम्हाला राज्य चालवण्याकरता कशाचा तरी आधार लागतो. जर तो आधार नसता तर त्या हमालाने साक्ष दिली असती का? नसेल. तो 5 रुपयात तो पेटी उचलतोय, पण 50-50 हजार नोकरीचे 4 शिपाई त्याच्या पाठीमागे त्याच्या संरक्षणा करतायत. आणि म्हणून कुठली गोष्ट स्थापित करायची असेल तर त्याला आधार लागतो. आणि म्हणून जर त्या पुष्यमित्र शृंगाला आपलं राज्य स्थापित करायचंय, कारण तो ब्राह्मण होता ना, मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणाकरताच चांगले कायदे लिहिलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की मनुस्मृती कुणी लिहिली तर सुमती भार्गव नावाच्या माणसाने लिहिली. आणि सुमती भार्गव हा पुष्यमित्र शृंगाच्या वेळेस त्याच्या सेवेत होता. ज्याला ऋषी म्हणता येईल, साधू म्हणता येईल, काय म्हणता येईल,
त्या सुमती भार्गवानी ही मनुस्मृती लिहिलेली आहे. कारण तिथपासूनच ही ब्राह्मण वर्चस्वाची म्हणजे क्रांतीला की भगवान बुद्धाच्या काळापर्यंत जिथे समता होती त्या समतेला प्रस्थापित न करता तिला काउंटर करण्याकरता पुष्यमित्र शृंगाने मनुस्मृतीची निर्मिती केली. काय आहे ही? भगवान बुद्धाच्या क्रांतीला प्रतिक्रांती कोणाची आहे? पुष्यमित्र शृंगाची. ती क्रांती प्रतिक्रांती अस्तित्वात आणण्याकरता कशाचा उपयोग केलेला आहे? मनुस्मृती. निष्ठा मनुस्मृतीचाच केलं का? एका कायद्याने भागेल का? तुमची घटना आहे. परत मी उदाहरण त्या लोकांचे आपल्याला माहिती आहे संविधान आहे. नुसत्या संविधानावरती देश चालतो का? त्या संविधानाच्या निर्मितीने वेगवेगळ्या पीसीस बनवल्या, संस्था बनवल्या ना. तुमचं इलेक्शन करायला इलेक्शन कमिशन बनवलं. तुम्ही जास्त पैशाच्या चोऱ्या करू नये म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बनवलं. वेगवेगळे डिपार्टमेंट बनवले. पण ते कोणाच्या अंमलाखाली बनवले? संविधानाच्या अंमलाखाली. तसंच मनुस्मृतीच्या अंमलाखाली त्यांनी तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घालण्याकरता मग निर्मिती केली. कशाची? गीता, महाभारत, रामायण, वेद, उपनिषद याची निर्मिती कुठे केली? आणि प्रत्येकाची मातृ कोण आहे? मनुस्मृती आहे. पण ते एवढे हुशार आहेत की तुमच्या डोक्यामध्ये ते जावं. बघा, श्रेय ब्राह्मण कधी स्वतः घेत नाही. गीता ब्राह्मणानेच लिहिली, मनुस्मृती ब्राह्मणानेच लिहिली. पण तो गीतेचं श्रेय कोणाला देतो? श्रीकृष्णाला. आयुष्यात कुठे जन्मलंच नाही. कोणाला देतो तो? श्रीकृष्णाला. गीता कोणी सांगितली म्हणतो? कारण त्याच्याशी तुमच्या डोक्यात नाही बसणार ना. ती जर त्याने सांगितली असती त्यावेळेच्या कोणीतरी लेखो म्हणले याला काय बघायचं, हा तर माझ्यापेक्षा कमी आहे. त्यांनी ते एक पात्र निर्माण करतात. बघा, असंच आहे की नाही? बाबासाहेबांनी घटनाच निर्मित केली नाही म्हणून बियन नावाचं पात्र ते निर्मित करतात. क्रांतीला प्रतिक्रांती ही आमच्या लक्षात आली पाहिजे. या मधल्या ओळी आम्हाला वाचता आल्या पाहिजे की कुठून सुरुवात होते. आम्ही दुर्लक्ष करतो. त्यावेळेस दुर्लक्ष झालं म्हणून बौद्ध धर्म लयाला गेला ना. ती गीता जर त्याच वेळेस बहुजनाला समजली असती तर बौद्ध धर्म लयाला गेला असता का? नसता गेला. मग काही गोष्टी जबरदस्तीने आणि काही तुमच्या याने, म्हणून काही गोष्टी कशा होतात? खैरलांजी करून आणि काही आमचे 14, 15, 16 बुद्धिवादी निर्माण करून. होते की नाही? प्रतिक्रांतीला जोड कोणाची असते? दहशतीची असते आणि तुमच्यातलेच विद्वान विकत घेऊन केलेली प्रतिक्रांती असते. म्हणून आमच्यामध्ये नरेंद्र जाधव तयार होतात, प्रज्ञा पवार तयार होते, यशवंत मनोहर तयार होतो, आमच्यात बरेचसे तयार होतात. रागाला तर येऊ द्या, काही गरज नाही. कारण त्यांनी यावं डिबेटला, आपण करू त्यांच्या बरोबर डिबेट. कारण क्रांती आणि प्रतिक्रांतीची जोड जर आम्हाला ओळखायची असेल तर बाबासाहेबांनी याच्याच करता तो ग्रंथ लिहिला की मनुस्मृती. बाबासाहेब सांगतात की मनुस्मृतीचं श्रेय ते घेत नाहीत. लिहिली कोणी? सुमती भार्गवाने लिहिली. तो कोणाला सांगतोय? ब्रह्म्याचा पुत्र म्हणून. कोणाला श्रेय दिलं त्याने? ब्रह्म्याचा पुत्र. ब्रह्म्याला बायकोही नाही तरी पण त्याला 10 पुत्र आहेत. तुमच्या माहिती करता, कोणाला माहिती आहेत का नाही माहिती आहे, पण ब्रह्म्याला किती पुत्र आहेत? 10. खूप विचित्र प्रकार आहे. सरस्वती त्याची पोरगी आहे आणि बायकोही आहे. कारण हे जर सांगायला गेलं तर भावना दुखतील. त्यांच्याच ग्रंथात आहे, आपण ते सांगत नाही. त्यांच्याच ग्रंथात आहे. त्यांनी सरस्वतीची निर्मिती केली, ती एवढी सुंदर झाली की तो स्वतःच मोहित झाला त्याच्यावर. म्हणून ते उदाहरण देऊनही सांगतात की ब्रह्मदेवाचं कुठंच मंदिर नाही का? तो स्वतःच्या पोरीवरचाच बलात्कारी आहे. महात्मा फुलेंनी लिहिलंय त्याच्यावरती की हा रांड्या राघोबा आहे. त्याचं या भाषेत त्याचं महात्मा फुलेचा वर्ड आहे की याला काय म्हणावं. जर बाई म्हणावं तर यांनी 4-4 पोरांना जन्म दिलाय, आहे की नाही? तोंडातून, नाकातून, कानातून, कुठून कुठून जन्म दिलाय. महात्मा फुले वैतागून म्हणतात मग याला काय म्हणावं. माणूस म्हणावं पोरांना जन्म दिलाय, आणि बाई म्हणावं तर हा अधिकार गाजवतोय. ह्या गोष्टी सांगायच्या का उदाहरण सांगतोय मी की हे श्रेय ते घेत नाही. श्रेय घ्यायला आम्ही खूप पुढे असतो. यांना श्रेयाची गरज नाही. हे काय करतात की तुमच्या मनामध्ये ठसवण्याकरता मनुस्मृती कोणी लिहिली म्हणून सांगतात ते नाही. मनुस्मृती लिहिली कोणी? मनु हा ब्रह्मदेवाचा पहिला पुत्र आहे आणि पहिला माणूस आहे.
तोंडातून जो पहिला निर्माण केला तो कोण आहे? मनू आहे. पहिला पुत्र आहे त्यांचा, आणि त्याची उत्पत्ती आहे सगळं. आता हे सगळे आपण जे कोणी आहेत की नाही, कोणाची उत्पत्ती आहे? मनूची. मनू हा पहिला ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. आणि म्हणून मनुस्मृती कुणी लिहिली? तर ब्रह्मदेवाच्या त्या पुत्राने लिहिली. आणि त्यांनी पृथ्वी किंवा जगाचा व्यवहार कसा चालावा हा तो ग्रंथ आहे. म्हणून त्याला कायदा म्हटलं, संहिता म्हटलं. स्मृती आणि ह्या, आता स्मृती जवळजवळ खूप आहे. मनुस्मृती, नारस्मृती, ब्रह्मस्मृती, एवढ्या काही स्मृती आहेत तेवढ्या मी पण नाही वाचलेल्या, कारण तेवढ्या वाचणं शक्य नाही. त्यांच्या मनात आलं ते लिहित गेले, कारण त्या ब्राह्मणाला दुसरं काम होतं काही काम नव्हतं, आणि प्रत्येकाने लिहून त्यात घातलं. आधुनिक युगामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कसं चालत आलेला बदल आहे. मनुस्मृतीचं श्रेय ते स्वतः घेत नाही. लिहिली स्मृती भार्गवानी, बाबासाहेब इथं लिहितात की त्याला भरपूर पुरावे आहेत की ती त्यानेच लिहिली, कारण तेव्हापासूनच ती अस्तित्वात आली. पण श्रेय ते त्याला देतात का? कारण त्यांनी जर त्यावेळेस श्रेय घेतलं असतं तर त्यावेळेच्या लोकांनीच मानली नसती, आणि त्यावेळेच्या लोकांनी मानली नसती तर ती प्रवाही झाली नसते. म्हणून बाबासाहेब सांगतात की ते श्रेय कोणाला देतात? मागच्या. आणि ते एवढं कायदेशीर करतात की याने तो हा कुठे निर्माण केलाय? ब्रह्मदेवाचा पुत्र. मग तुम्ही बुद्ध, 28 बुद्ध ते सगळे तुमचे गुंडाळून ठेवले त्यांनी. एकदम ब्रह्मदेवाच्या तोंडातून मनूला निर्माण केलं आणि त्यांनी ती स्मृती लिहिली म्हणून सांगितलं, कारण ती तुम्ही मानली पाहिजे. आता हा सगळा कारभार करत असताना आताही तुम्ही बघा, आम्ही आमचं श्रेय घ्यायला एवढे उतावीळ असतो की साधं जर आम्ही ह्या विहाराची वीट जरी बांधली असेल तर आम्ही दुसऱ्या गावात जाऊन सांगतो विहार मीच बांधलंय, है की नाही? श्रेय घ्यायला आम्ही खूप पुढे असतो. कुठल्याही गोष्टीची आम्ही थोडं जरी केलं तर एवढं करायला तयार असतो. ते एवढं करतात पण श्रेय स्वतः घेत नाही. तसंच आहे अरे चाणक्याचं. अरे चाणक्य कुठून आला? मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक लिहिलं गेलं होतं, आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग होता. त्या प्रसंगाचं त्यांनी ऐतिहासिक पात्र बनवलं. जसे राम कृष्ण हे जसे ऐतिहासिक पात्र बनवले ना बाबासाहेब, ते लिहितात. कारण हे कधी झाले रिडल्स इन हिंदुझम मध्ये तर त्यांनी खूपच उघड लिहिलंय, पण बाकी गोष्टीमध्ये थोडस याने लिहितात ते की ही काल्पनिक पात्र केली की ह्या काल्पनिक पात्रावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेता कामा नये. मग गीता कोणाच्या तोंडात घातली त्यांनी? कृष्णाच्या ना. बरं आता विचार करा, कृष्णाने कुठे सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये सांगितले ना त्यांनी. कोणाला सांगितले? अर्जुनाला. आता तिथं कोणी तिसरा आहे का? बरं ते महाभारत घडलं आपण समजा 5000 वर्षापूर्वी, दोघच आहेत तिथे. नाही, त्याच्यावर एक उदाहरण आहे की त्या संजयाला हे दिलं होतं, त्याला नेत्र दिले होते व्यासाने की तो बघू शकत होता काय आहे. म्हणजे आणखीन कोणाला? संजयाला. त्या संजयाने सांगितली कोणाला? धृतराष्ट्राला. चौथा कोणाला? म्हणजे 4 माणसाव्यतिरिक्त कोणीच ती ऐकली नाही. मग ती आजपर्यंत आली कशी? त्याला शोधलं पाहिजे ना की ती आली कशी म्हणून. कारण या 4 लोकांमध्ये जेव्हा युद्ध संपतं, युद्धाच्या काही दिवसापूर्वीची एक भिल्ल कृष्णाला बाण मारतो, कृष्ण मरतो. सांगणारा गेला, ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे ना. अर्जुन चित्रगदाचं लग्न झाल्यानंतर अर्जुनाचा जो अभिमन्यूचा पुत्र असतो त्याला गादीवर बसून हे 5 भाऊ स्वर्गरोहण करायला निघून जात. धृतराष्ट्र आणि गांधारी वनात निघून जात. मग यांनी सांगितली का कोणाला? मग ती आतापर्यंत आली कशी? त्याला काही कारण आहे का? परंतु कृष्णाला जेव्हा देव बनवलं आणि देवाची समीक्षा करता येत नाही, देवानं सांगितलं ते सगळं खरं. याला म्हणतात प्रतिक्रांती. क्रांतीला प्रतिक्रांतीची जोड कशी असते? तर अशी असते. बाबासाहेबांनी हे सांगितलं की यांनी प्रतिक्रांती कशी आणली तुमच्यावरती. कारण प्रतिक्रांतीमध्ये जेव्हा गीता सांगितल्या जाते, जेव्हा महाभारत सांगितलं जातं, मी जसं तुम्हाला आजाचं उदाहरण दिलं की नाही, की आजाच्या प्रॉपर्टीवर नातू अधिकार सांगू शकतो की नाही, पण आजा मेला, पर पोत्याने जर 10 एकर जमीन घेतली त्याला भेटणार आहे का? मग तसं महाभारत जर खूप जुनं आहे तर महाभारतामध्ये बुद्धाचे श्लोक कसे येतात?
बाबासाहेब महाभारतामध्ये जशाला तसे श्लोक आहेत. आणि महाभारतावरती सांगताना की गीता ही कशाचा आहे, महाभारतातला पार्ट आहे ना. म्हणजे महाभारतामध्ये गीता आहे. कोणी सांगितले, त्याच्यावर खूप चालाकी करतात. कारण महाभारत हा ग्रंथ कुणी लिहिला माहिती. नाव कोणाचं घेतात, व्यास. व्यास कोण आहे, खरा तो पांडव आणि भैयाचा बाप आहे. व्यास ही उत्पत्तीच अनुकृत आहे. पराशर ऋषीला ती कोड्याची पोरगी आवडते आणि तिच्यावर तो नावेद बलात्कार करतो आणि तरी तिचं कौमार्य भंग होत नाही. मी त्यांच्या पुराणात सांगतोय, कौमार्य भंग होत नाही. तिथून व्यास निर्माण होतो आणि ती पोरगी नंतर शांतनूची बायको होते. शांतनूची बायको गंगा आणि त्याच्यानंतर हे नहुषाची, शांतनूची नाही नहुषाची बायको होते. आणि त्याच्यानंतर त्याला शांतनू होतो. शांतनूची बायको गंगा, ती कुठून येते, स्वर्गातून खाली येते. आणि नंतर पांडू पहिला पोरगा होतो. कसा होतो पांडू, अंबा, अंबिका, अंबालिका. तुम्ही जर बघितलं असेल तर भीष्म काशीच्या राजाच्या या तिन्ही पोरी उचलून आणतो. त्यांचा सगळा कारभार असाच आहे. आणि तरी आम्ही त्याला काय म्हटलंय, धर्म ग्रंथ म्हटलं, पवित्र म्हटलं. म्हणजे बुद्धीला किती हायजॅक केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ती गीता आहे. लिहिली कुणी, जर महाभारत व्यासाने लिहिलंय तर मग गीता ही व्यासानेच लिहिली असं समजायचं ना. ती कशी काय श्रीकृष्णाची होऊ शकेल. डोक्याने थोडा विचार करा ना, की लिहिली महाभारत पूर्ण व्यासाने लिहिलं. सुरुवात काय होती, सुरुवात सांगतात बाबासाहेब की त्या ग्रंथाचं नाव फक्त पांडव प्रताप होतं. कोणाची कथा होती ती, कौरव आणि पांडवाची. बाबासाहेब सांगतात यात पण नीती नाहीये. कशी नीती नाहीये, तर त्यांना जे पुत्र होतात, पांडू माद्री बरोबर, माद्रीचा शाप असतो पांडूला. एका ऋषीला ते संभोग करत असताना यांनी बाण मारला म्हणून तो ऋषी याला शाप देतो की तू जेव्हा तुझ्या पत्नीजवळ जाशील तेव्हा तूही मरते. हे जंगलात जातं. तोपर्यंत कुंतीला पुत्र कामेष्टी यज्ञाचा मंत्र दुर्वासाकडून भेटलेला असतो. कारण कुठल्याही देवाला बोलवलं की त्याच्यापासून पुत्रप्रती, आपल्या मनाचं नाहीये. तुम्हाला लाख अश्लील वाटत असेल पण ते ग्रंथात आहे. आणि म्हणून ती लग्नाच्या अगोदर सूर्यदेवाला विनंती करते. सूर्यदेव येतो आणि तिच्यापासून कर्ण निर्माण होतो. कर्ण ती गंगेत सोडून देते. तीच प्रथा आहे आज. कितीतरी कर्ण तुम्हाला टोपल्या टोपल्याने यांनी भेटतात. कारण त्यावेळेसही त्या गांधारीत किंमत नव्हती आणि आजच्याही गांधारीत किंमत नाही. आहे का, नाही. कारण त्यावेळेसच्या गांधारीने लग्नाच्या अगोदर ज्याला जन्म दिला तो कर्ण, आजही तुम्हाला कुठल्या कुठल्या कचरा कुंडीमध्ये कर्ण भेटतात. ही चालत आलेली प्रथा आहे. बाबासाहेब इथे तेच लिहितात की तिथे पांडू पहिल्याने ज्या अंबाला पाठवलं जातं, कोणाकडे पाठवतात, व्यास कोणाचा पुत्र आहे, ह्या शकुंतलेचा. तिच्यापासून कुमारी अवस्थेत झालेला आहे व्यास. आणि म्हणून ती त्याला बोलवते. त्याला नियोग पद्धती म्हणतात. विचित्र वीर्य आणि ह्या दोघांनाही मूल होत नाही आणि म्हणून नियोग पद्धतीने त्यांना बोलवलं जातं. आणि पहिले एकीला पाठवलं जातं तर ती त्याच्याकडे बघूनच डोळे झाकून घेते. म्हणून हा धृतराष्ट्र आंधळा निर्माण होतो. कसा पैदा होतो, आंधळा. कारण त्या व्यासाकडे एवढा कुरूप असतो व्यास किती बघूनच डोळे झाकून घेते. दुसरीला पाठवलं जातं, ती पांढरी फटक पडते म्हणून तो पंडू रोगाचा निर्माण होतो. आणि मग तिसरी कोण असते, त्या विदुराची आई ती दासी. बाबासाहेब नीती समजावून सांगताना, आता मी तुम्हाला सांगतो, नीतीवरती त्यांनी हे उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा विदुराची आई जाते ती स्वच्छ मनाने जाते आणि तिला विदुर म्हणून, हा सगळ्यातला बुद्धिमान कोण आहे याच्यामध्ये, विदुर आहे. परंतु बाबासाहेब सांगतात की जर त्यांच्याकडे नीतीच असते तर त्यावेळेच्या नियमानुसार मोठा मुलगा राजा होतो ना. मग काय नाकारतात त्याला, की धृतराष्ट्र हा आंधळा आहे म्हणून नाकारला जातो. बाबासाहेब म्हणतात चला इथे आपण मान्य करू की राजा आंधळा नसावा. पांडूला राजा करतात. पांडूला शाप मिळतो म्हणून पांडू आपला जंगलात निघून जातो ना. पांडू जंगलात निघून जातो. आता हे 3 पोरं जंगलातच पैदा करते बरं कुंती.
धर्मराज, अर्जुन आणि भीम हे तिघ जण त्याच्या संमतीने पैदा होतात. आणि तो मंत्र ती माद्रीला देते म्हणून नकुल सहदेव पैदा होतात. नीतीचा प्रश्न बाबासाहेब इथं उदाहरण देतात की यांची नियती पण कुठे आहे, की मोठ्या मुलाला राजा केला पाहिजे की राजा आंधळा आहे, मुलगा आंधळा आहे म्हणून त्याला राजा करत नाहीत. पंडू राजपाट सोडून जातो, मग बाबासाहेब म्हणतो विदुराला करायला पाहिजे होतं ना. विदुरही त्यांचा भले दासीचा असेल पण व्यासाचाच आहे ना, नियोगाने त्यांनीच केलेला आहे, पण तिथे देत नाही. तेच प्रश्न आजही तुम्हाला कधीच रिझर्वेशन त्यांनी दिलेले नाही, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं ती प्रतिक्रांती होती. त्या महाभारतामध्ये जसा विदुर होता, जसा कर्ण होता, जसा एकलव्य होता, ही प्रतिक्रांतीची फोडणी आतापर्यंतही तुमच्यात चालत आलेली, ही मधली ओळ तुम्हाला वाचता आली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे जर नीतिवानच असते, एक तर त्यांनी विदुराला केलं असतं, पण हे काय करतात, विदुराला नाही द्यायचं. असमतावादी असल्यामुळे प्रतिक्रांतीची जोड देतात, त्या आंधळ्यालाच परत राजा करतात. कोणाला राजा करतात? मग बाबासाहेब म्हणतात की दुर्योधनाची काय चूक आहे, त्याचा बाप मोठाही आहे, अस्तित्वातला राजाही आहे, आणि तो जर राज्य मागतोय मग यांचा धर्म कुठे बोलतो. बाबासाहेबांनी रिडल्स आणि हिंदुझम मध्ये विचारलेलं ते पुढे आहे की जर राजाचा मोठा मुलगा राजा होणार असेल तर धृतराष्ट्र मोठा आहे, त्याला आंधळा आहे म्हणून राज्य नाकारलं, ठीक आहे, पण जेव्हा पांडू सोडून जातो, विदुराला सोडून, मग त्याला का केलं परत? म्हणजे तुम्ही समतावादी नव्हता. नियती नावाची कुठलीही गोष्ट तुमच्याकडे नव्हती, न्याय नावाची गोष्टही तुमच्याकडे नव्हती. तो झाल्यानंतर मग दुर्योधनाचा कुठलाही प्रश्न खोटा नाहीये ना, त्याचा बाप सध्या राजा आहे, तो राजाचा पुत्र आहे. आणि मग तो जर राज्य मागतोय आणि तो त्या कृष्णाला सांगतोय की सुईच्या टोकावर मावेल एवढंही देणार नाही, त्याचा अर्थच आहे की माझं आहे, माझं का देऊ मी? जर माझं आहे तर मी का देऊ? म्हणून त्यांच्याकडे नीती नाही. इथे प्रतिक्रांती, इथे तुम्हाला त्या ग्रंथाने आजही आपण काय म्हणतो, नीतीनुसार धर्माचं राज्य होतं, दुर्योधनाचं नव्हतं. बाबासाहेब म्हणतात तसं प्रतिक्रांती ही ह्या टाईपची होती. आणि म्हणून त्याच्यात सांगितलेली गीता हे खूप नंतर ऍड झालेलं आहे, कारण जेव्हा या टीका व्हायला लागल्या की त्याच्यानंतर आले ना कबीर बिबीर, जेव्हा टीका करायला लागले की नाही, कबीराने तर खूप यांनी केलेलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं मग ती गीता घुसरली. तर गीता कुठून घेतली? धम्मपदामधून घेतली, पण विकृत करून घेतली. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की त्यांनी ही ग्रंथ निर्मिती तेव्हा केलेली आहे की जेव्हा त्यांना बुद्धाचं शासन इथून घालवायचं. मग जेव्हा जेव्हा त्यांना त्रुटी वाटतील त्या काही काही गोष्टी त्याच्यामध्ये घुसाडल्या. त्याच प्रकारचं पहिलं सांगितलं तुम्हाला, मनुस्मृती आधार देण्याकरता त्यांनी कायदा बनवला. कारण काही गोष्टी, आता तुम्ही विचार करा ना की जर लोकशाहीमध्ये पैशावाल्याच राज्य जर आता नाही म्हटलं तरी होतं, पण त्याला बऱ्याचशा गोष्टी घटनेनुसार, कारण त्याला संरक्षण आहे ना. आज तुमच्यावरती आज इथे येऊन आपल्याला कोणी मारू शकतं का? कारण त्या ताकदवानाला माहिती आहे की कायदा आहे, पोलीस स्टेशन आहे, माझ्यावरती केस होईल. याच्या बंदोबस्त त्यांनी मनुस्मृतीची संहिता निर्माण करून केली होती. मनुस्मृतीमध्ये राजाला आदेश होता. बघा ते कसं रामायण मनुस्मृतीवर कसं आधारित करतात की शंभूक नावाचा माणूस जेव्हा विद्या, त्यावेळेस तप करणं म्हणजे विद्याच आहे ना, तप करत होता तेव्हा 150 वर्षाचा बामणाचा पोरगा, 150 वर्षाचा पोरगा बाल आहे त्यावेळेस रामायणामध्ये, तो मुलगा वारतो तर तो ब्राह्मण सांगतो की रामा तुझ्या राज्यामध्ये काहीतरी अनर्थ घडलाय. अनर्थ काय झालाय? तो शूद्र तपश्चर्या करतो. मग राजाला हुकूम कोण देतोय? ब्राह्मण देतो. दशरथ जाऊन त्या शंभुकाला विचारतो की पहिलं महाराज म्हणतो, महाराज तुम्ही कोण आहे रामायणामधला? तो सांगतो की मी शंभूक आहे आणि शूद्र आहे, मला सदेह स्वर्गात जाण्याकरता मी तपश्चर्या करतो, पुढचं काही विचारत नाही. राम तलवार काढतो आणि त्याचं मुंडकं उडवून. कारण तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, ही नैतिकता गमावलेली. याला जोड देण्याकरता मग त्या महाभारतात किंवा रामायणामध्ये गीता घातल्या जाते, त्याचे उपनिषद बनतात. म्हणून बाबासाहेब सांगतात की क्रांती आणि प्रतिक्रांतीला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची जोड दिल्या जाते तेव्हा याचा शोध घ्यावा लागतो की कधी निर्माण झालेला आहे. आणि बाबासाहेब मनुस्मृतीलाही
पुष्यमित्र शृंगाच्या काळामध्ये झालेली हे म्हणतात. तर महाभारत बाबासाहेब म्हणतात 12व्या शतकापर्यंत दिली झाली. कधीपर्यंत लिहिल्या गेले ते? 12व्या शतकापर्यंत. कोणाला इशारा आहे तो? आपल्याला इशारा आहे ना, की जे आपल्यातली अजूनही मंडळी महारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नाही 3.5% लोक सुधारलेले. ब्राह्मण एवढे हुशार आहेत की त्यांना माहिती आहे की मला लढण्याकरता मी किती टक्के आहे? 3.5%. तर पुढचाही 3.5%च राहिला पाहिजे. व्यवस्था करून ठेवलेली त्या तुमच्या लक्षातच येत नाही. कारण आजही जो झगडतो तो किती टक्के आहे? 3.5%च आहे. तुम्ही ओबीसी करता झगडला, तो स्वतः झगडतच नव्हता. मंडल आयोग आलं तर मंडल आयोगाच्या विरोधात कमंडलू उचलायला सगळ्यात अगोदर धनगरन माळी होती. आणि तुमची पोरं मरत होती की मंडल आयोग लागू करा. कोण लढत होती? पॅन्थरवाली पोरं. हातात दगड घेऊन लाईट तोडायचे, काय करायचे. आणि धनगरन बिनगरायला काय सांगितलं होतं बामणाने? हे अजून मागतायत. हे रथ यात्रेत पुढे होते. प्रतिक्रांती होती. आपण जर बघताना डोक्याने विचार केला तर बामणाने तुमच्या डोक्यात घातलेली ती प्रतिक्रांती होती. म्हणून मंडल आयोग तुम्हाला 15 वर्ष कळूच दिला नाही. व्हीपी सिंगांनी काही मोठ्या खुशीने लागू केलेला नाही येतो, त्याची मजबुरी झाली होती. आणि म्हणून त्याने ते तुरुपाचा पत्ता बाहेर काढला. ते आपल्यात मन आहे ना, तुला मला आणि टाक कुत्र्याला. तर म्हटलं जाऊ द्या, मला घालावतं का, मी तुमच्या बोकांडी आणून ठेवतो. मग तेव्हापासून सुरू झालं त्यांना. तेव्हापासून मग बीजेपी वाल्यांनी महात्मा गांधी स्वीकारला. प्रतिक्रांती त्यांनी कशी स्वीकारतात तर तुमच्यात येऊन हे करतात. बाबासाहेबाला विरोध जेव्हा घटनाली तेव्हा बाबासाहेबांचे पुतळे जाळले. मंडल आयोग हिंदू कोडबेल जेव्हा घालायचं तेव्हा ब्राह्मणांनी काय केलं? बाबासाहेबांचे पुतळे जाळले. आज बाबासाहेब त्यांच्या सकाळच्या वंदनेत आहे. प्रतिक्रांती कशी करतात ते? की जर तुम्हाला विरोध करून धाक दपाटशा देऊन जर नाही करता आली तर त्यालाच देव बनवून टाकतात. बाबासाहेबाला प्रातवंदनीय म्हणतात ते. म्हणून बघा, नरेंद्र मोदी साहेब पहिल्या वेळेस निवडून आले, गेल्या त्या लोकसभेच्या पायरीवर आडवे झाले. लोकांना वाटलं अरे बापरे काय माणूस आहे. 5 वर्षात त्यांनी तिथलं ते भवनच दुसरीकडे नेलं. कारण त्यांचा अर्थ तोय, ते जे स्वीकारलं असं दाखवतात त्याचा अर्थ आम्ही याला नष्ट करू. दुसऱ्या काळामध्ये तो घटनेच्या पुढे नतमस्तक झाला शपथ घ्यायच्या. त्यांनी त्या याच्यामध्ये सम्राट अशोकाचा चिन्ह असलेला राजदंड बदलून त्याने ते दुसरंच काहीतरी लावलं गायच्या. हे प्रतिक्रांतीचे चिन्ह आमच्या लक्षातच येत नाही. म्हणून आमचे बुद्धिवादी म्हणतात बीजेपीला पाडायचं असेल तर काँग्रेसला मतदान. म्हणजे आम्ही एका प्रतिक्रांतीला जन्म घालत असतो. ग्रंथाचे अर्थ ते आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात आणि ते निर्माण करतात. मनुस्मृती कशी निर्माण केली, त्याच्यात कायदे केले आणि हळूच तिथं टाकून दिलं म्हणून की तोंडातून ब्राह्मण पैदा झाला, त्याच्यातून क्षत्रिय झाला, मांडीतून वैश्य झाला, पायातून शूद्र झाला. आणि म्हणून शूद्रांनी ह्या तिन्ही वर्णाची सेवा केली पाहिजे. एवढं भयानक त्याचं परिवर्तन होत आलं की शूद्रांनी ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं ना की हा दैवी प्रकोप आहे आणि माझा जन्म ह्या वर्षांची सेवा करण्याकरताच आहे. त्या प्रतिक्रांतीला उत्तर देण्याकरता बाबासाहेबाला जन्म घ्यावा लागला आणि क्रांती करावा लागली. आणि मग सांगावं लागलं की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. ही क्रांती होती. क्रांती आणि प्रतिक्रांतीची याच्यामध्ये असणारा हा गीता, त्याच्यानंतरचा प्रतिक्रांतीचा. कारण तरी मिटत नाही. माझा सांगण्याचा उद्देश काय होतं की एकाएकी सगळं खतम होतं का? नाही खतम होत. रिपब्लिकन पार्टीची संकल्पना फक्त बाबासाहेबांनी मांडली होती. काय संकल्पना होती? त्या वेळच्या विरोधी पक्षातल्या नेत्याला बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलं होतं. आजही आमच्या कोणालाच माहित नाही रिपब्लिकन पक्षाचा काय इतिहास बघा. आमचा जो बाबासाहेब उठतो की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या, अरे बाबासाहेबांनी नाही स्थापन केला बाबा, ती संकल्पना होती. बाबासाहेबांनी त्यावेळेच्या
विरोधी पक्ष लिमये असतील, डांगे असतील, ह्या लोकांना पत्र लिहिलं होतं बाबासाहेबांनी. काय लिहिलं होतं त्या पत्रामध्ये? कारण काँग्रेस मुजोर झाली होती. बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की भारतामध्ये सक्षम असा एक विरोधी पक्ष असावा आणि त्याच्याकरता म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि एकच पक्ष असावा, तो सक्षम विरोधी पक्ष असावा, जसा की अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन आहे, इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर आहे. हे शब्द टाकले होते बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये की जसा अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन आहे, आमच्या लोकांनी रिपब्लिकन होते. हरकत नाही, बाबासाहेबांचं वाक्य. कधी स्थापना केली? बाबासाहेब गेल्यानंतर. त्याच्यानंतर त्याच्या चिरफाळ्या एवढ्या झाल्या की प्रतिक्रांतीची बीज आमची त्या स्थापनेतच होती. बाबासाहेबांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या क्रांतीच्या, बाबासाहेब स्वतः हयात होते म्हणून तुमचं धर्मांतर व्यवस्थित पार पडलं. परंतु बाबासाहेबांनी जे बीज तुमच्या क्रांतीचं पेरलं होतं त्या बीजाला मशागत होऊच दिली नाही. आणि म्हणून बाबासाहेब किती, तुम्ही विचार करा ना, बाबासाहेबांनी काय नव्हतं दिलं तुम्हाला? क्रांती सक्षम करण्याकरता काय दिलं नव्हतं? RSS ची स्थापना 1925 ची आहे. समता सैनिक दल 1924 ला स्थापना केली बाबासाहेब. तेव्हा बाबासाहेबाच्या डोक्यात बुद्ध होता, पण तुमच्यात सांगितला होता का? 1932 ला घोषणा केली, 24 ला समता सैनिक दलाची स्थापना करताय बाबासाहेब. काय समता सैनिक दलाची स्थापना करणं बाबासाहेबांच्या डोक्यात? की जेव्हा केव्हा मी या व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करेल तेव्हा संरक्षणाची व्यवस्था माझ्याकडे काय? पण आम्ही असंच विचार करतो की घातली ती पिवळी टोपी, लागले दांडकं घेऊन हातात, हा नाही उद्देश त्या समता सैनिक दलाचा. बाबासाहेबांना 1924 ला ते पुढचा विचार करतात की जेव्हा मी बंड करेल या व्यवस्थेच्या विरुद्ध तेव्हा संरक्षणाकरता ही लोक येतील का? माझ्यातलीच लोक संरक्षण. आणि बाबासाहेबांना त्यावेळेस संरक्षण, काळाराम मंदिराचं संरक्षण समता सैनिक दलाने दिलेलं आहे. त्यावेळेसच्या बाबासाहेबांचे बॉडीगार्ड समता सैनिक दलामधून येत होते. बाबासाहेबांनी कधीच सरकारी बॉडीगार्ड घेतलेला नाहीये. निर्माण केलं, समता सैनिक दल निर्माण केलं संरक्षणाकरता. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही धर्मांतराच्या अगोदरचीच आहे. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना ही धर्मांतराच्या अगोदरचीच आहे. काय काय नाही दिलं बाबासाहेबांनी तुम्हाला. पण प्रतिक्रांतीच्या तडाख्यामध्ये आम्ही सापडलो आणि खूप लवकर बुद्धाची क्रांती खूप दिवस चालली, बृहद्रथाच्या खुनापर्यंत, त्याच्या पुढेही 12व्या शतकापर्यंत. राजा हर्षवर्धन भले महायानी होता पण बौद्ध राजा होता. फार तुमच्या सातवाहनापर्यंत येतं. तुमच्या अजिंठा वेरूळच्या लेण्या कुणी कोरल्या? जेवढ्या काही लेण्या तुम्हाला भारतामध्ये सापडतात त्यातल्या 75% लेण्या कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणूनच बाबासाहेब याचा अर्थ काय सांगतात की हा महाराष्ट्र पूर्ण बौद्ध होता. प्रतिक्रांती कशी आली असेल? ह्या प्रतिक्रांती आल्या म्हणून बाबासाहेब ह्या 6 ग्रंथाचा उल्लेख करतात. या 6 ग्रंथाचा उल्लेख करताना जसं गीता आहे, महाभारत आहे, रामायण आहे, तसा सगळ्यात मोठा या प्रतिक्रांतीला जर कारण कोण असेल तर अर्धशंकराचार्य. हा कुठल्या शतकात झालाय? 8व्या शतकात निर्माण झाला. 7व्या शतकामध्ये हर्षवर्धनाचं राज्य संपतं आणि हा शंकराचार्य दक्षिणेत निर्माण होतो. त्याचं नाव काय? शंकर. आचार्य म्हणजे शिक्षक, शंकराचार्य. हा शंकराचार्य 32व्या वर्षी मरतो. आणि ही लोक सांगतात की त्यांनी गीतेवरती शंकर भाष्य लिहिलं. शंकर भाष्य नावाचं गीतेवरती त्यांनी केलेलं भाष्य आहे. परंतु हाही, कारण आमच्या लोकांनाही अजून माहिती नाही, शंकराचार्य बौद्धाच्या पुढे जाऊ शकला नाही, कारण त्यांनी स्वीकारलेला माध्यमिक शून्यवाद हा नागार्जुनाचा आहे. हे आम्हा लोकांना प्रतिक्रांतीची बीज. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की ते तुम्हाला संपवायला जर समजा मारून मटकून तुम्हाला नाही संपवता आलं तर ते तुम्हाला आत्मसात करून संपवतात. आणि जास्त तर काही याच्यात नाही पडणार. शंकराचार्यांनी काय दिलेलं आहे तुम्हाला? अद्वैत भक्ती दिली त्यांनी. शंकराचार्यांनी जो सिद्धांत स्वीकारला तो सिद्धांत अगोदर नागार्जुनाने मांडलेला आहे, माध्यमिक शून्यवाद.
आमच्या लोकांना तो सांगता नाही आला. मग याच्यात कथा काय रचल्या गेली की शंकराचार्याने काशीचा राजा होता, बौद्ध राजाला वादविवादात हरवलं आणि तिथून बौद्ध धर्म कुठेच पुरावा नाही. शंकराचार्य कोण्या विद्यापीठात शिकला काहीच पुरावा. आणि त्याने मात्र आमच्या बौद्ध धर्मातल्या याला हरवलं. 8व्या शतकामध्ये तसाही स्थविरवाद हा जवळजवळ संपत आला होता, कारण स्थविरवादी तिकडे तिकडे चांगले होते. महायानी इथे जिवंत होते, कारण महायानी वैदिक वादाला आणि ब्राह्मणवादाला आश्रय दिला होता, जसा वैष्णव पद्धतीने. मी कालच्या त्याच्यामध्ये जसं सांगितलं की महायानपंथी यांनी बोधिसत्व नावाची संकल्पना आणून मूर्तीपूजा स्थापन करून त्याला आधार दिला होता. त्याच्याच पुढे हा शंकराचार्य गेला, ज्यांनी शंकर भाष्य लिहिलं आणि प्रतिक्रांतीची बीज रुतली. बाबासाहेब म्हणतात की ह्या 4-6 गोष्टी आहेत, त्याचा आपण थोडक्यात छोटा इतिहासात बघितला की मनुस्मृती, गीता, शंकराचार्याचं भाष्य, महाभारत, रामायण आणि पुराण. पुराणाची गोष्ट सांगताना 18 पुराण आहे. बाबासाहेबांनी त्या पुराणामध्ये पुराणाचा प्रसंग घेऊ, आता उद्या घेऊ. कारण ह्या गोष्टी समजत असताना जेव्हा तुम्ही आपला मागचा इतिहास घ्याल तेव्हा बाबासाहेबांचे ग्रंथ समजायला सोपे जातील. मग इथे रिलेटेड तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म याला होत आहे की बाबासाहेबांनी याच्यावरनं कसा बुद्ध आणि धम्म लिहिला. बाबासाहेब का लिहितात तिथे की भगवान बुद्ध यशोधरेला न सांगता का गेले असतील. इथे आहे की बाबासाहेब सांगतात यांनी ग्रंथाची निर्मिती नंतर केलेली. अश्वघोषही हा महायानपंथी आहे आणि म्हणून बाबासाहेब त्या गोष्टी नाकारतात. त्याला क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी पुरावे दिले. त्यांना बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये जास्त पुरावे नाही देता आले. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये याच्यापेक्षाही कार्ल मार्क्स आणि बुद्ध याच्यामध्ये अजून आहे. आपण बाकीचं उद्या पुराण मी उद्या समजावून उद्या सांग.